नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, 1-2 दिवसापासून बऱ्याच विद्यार्थ्यांची मला एकच कमेंट होती की सर अशी कोणती भरती निघणार आहे का ज्यामध्ये लेखी परीक्षा नसणार आहे, त्याचबरोबर फिजिकल नसणार आहे, रनिंग नसणार आहे, उंचीची काही अट नसणार आहे, त्याचबरोबर छाती वगैरे काही लागणार नाही आहे, लेखी परीक्षा नाही होणार आहे, अशी कोणती भरती निघत आहे का, यावर एक व्हिडिओ बनवा, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर मी मित्रांनो गोष्ट करत आहे या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीची. तर ही जी भरती आहे मित्रांनो हे निघत आहे, ठीक आहे. आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास मित्रांनो 40,000 प्लस जागांसाठी ही पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची जे मित्रांनो हे भरती निघत आहे. तर या भरतीमध्ये जे मित्रांनो लेखी परीक्षा सुद्धा नाही आहे, फिजिकल सुद्धा नाही आहे मित्रांनो, त्याचबरोबर उंचीची काही या भरतीमध्ये अट नाही आहे आणि तुमचं जे सिलेक्शन आहे हे 10वीच्या पर्सेंटेजवर होणार आहे, ठीक आहे. आणि कोणकोणत्या स्टेटचा जे मित्रांनो कटऑफ, आपल्या महाराष्ट्राचा कटऑफ सुद्धा कमी लागत असतो, कोणकोणत्या जिल्ह्यातला कटऑफ कमी लागतो आणि कोणकोणत्या जिल्ह्याचा कटऑफ मित्रांनो जास्त लागतो, ठीक आहे. तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीचे जे मित्रांनो फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. आणि या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात, ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. पहा मित्रांनो, पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरती 2024. तर यावर्षी जर मित्रांनो आपण जागांचा जर विचार केला तर जवळपास मित्रांनो 40,000 प्लस जागांसाठी ही भरती निघणार आहे. कारण की पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची जेव्हा सुद्धा मित्रांनो भरती निघते तर हे मित्रांनो 30 आणि 40 आणि 50,000 जागांसाठीच भरती निघते. मागच्या वर्षी सुद्धा मित्रांनो पोस्ट ऑफिस GDSची भरती आली होती, तर ते 30,146 जागांसाठी भरती आली होती. आणि त्याच्या मागच्या वर्षीची भरती जी आहे मित्रांनो 2022ची, तर ते सुद्धा मित्रांनो 40,000 पदांसाठी आली होती, ठीक आहे. तर पहा मित्रांनो, दरवर्षी जे मित्रांनो हे पोस्ट ऑफिस GDSची भरती येते 30 आणि 40,000 जागांसाठीच येते. तर यावर्षी जवळपास मित्रांनो 40,000 जागा असू शकते, ठीक आहे. तर या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात, ठीक आहे. तर नेमके या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे पोस्ट ऑफिस GDSचे ग्रामीण डाकसेवक भरतीचे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा मित्रांनो, ह्या भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो जून महिन्यामध्येच होणार आहे. जूनचे 20 जून तारखेपर्यंत जे मित्रांनो 20 जूनपर्यंत या भरतीचे फॉर्म भरणे जे मित्रांनो दाट शक्यता फॉर्म भरणे सुरू होऊ शकते 20 जूनपर्यंत. कारण की मागच्या वर्षीसुद्धा आपण बघितलं असेल मित्रांनो मे महिन्यामध्येच मित्रांनो हे पोस्ट ऑफिस GDSची भरती आली होती. त्याच्या मागच्या वर्षीसुद्धा मित्रांनो पोस्ट ऑफिस GDSची ग्रामीण डाकसेवक भरती जी आहे मित्रांनो हे जून महिन्यामध्ये, मागच्या वर्षीसुद्धा मित्रांनो मे महिन्यातच मित्रांनो हे भरती आली होती. आणि त्याच्या मागच्या वर्षीची सुद्धा भरती मित्रांनो 2022ची मे महिन्यामध्येच आली होती. तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची जी भरती मित्रांनो हे दरवर्षी मे महिन्यामध्येच येते. पण यावर्षीसुद्धा मे महिन्यामध्येच आली असती, पण लोकसभेच्या निवडणुका होत्या मित्रांनो, आचारसंहिता होत्या, त्यामुळे जे मित्रांनो हे पोस्ट ऑफिस GDSचे जे मित्रांनो फॉर्म भरणे चालू झाले नाही आणि जाहिरात मित्रांनो अजून आले नाही. कारण की लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या त्यामुळे, ठीक आहे. कारण की ही जी भरती आहे मित्रांनो ऑल इंडियासाठी आहे, तर या भरतीमध्ये महाराष्ट्राच्या सुद्धा काही जागा असते, ठीक आहे. तर प्रत्येक स्टेटच्या या भरतीमध्ये जागा असते. तर निवडणुकीमुळे जे मित्रांनो अजून या भरतीचे फॉर्म भरणे चालू झाले नाही. तर 20 जूनपर्यंत जे मित्रांनो या भरतीचे फॉर्म भरणे चालू होऊ शकते, ठीक आहे. तर पहा मित्रांनो, 10वी पासवरच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये वयोमर्यादेचा जर विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार. ओपन कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना, SC ST कॅटेगरीचे मुलं 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. OBC कॅटेगरीचे मुलं 18 ते 43 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी मित्रांनो फी फक्त 100 रुपये आहे. आणि SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये जे मित्रांनो फी नाही आहे, ठीक आहे. तर जे पण विद्यार्थी SC ST कॅटेगरीचे असाल, जनरल OBC EWS कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरता. कारण की पहा मित्रांनो, या भरतीमध्ये आपलं सिलेक्शनसुद्धा होऊ शकते जर समजा किस्मत असली तर, ठीक आहे. तर मागच्या भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं मित्रांनो सिलेक्शन झालेलं आहे. तर फॉर्म मित्रांनो तुम्हाला डोकं लावून या ठिकाणी फॉर्म भरायचा. तुम्ही जर डोकं लावून जर फॉर्म भरता तर नक्कीच मित्रांनो सिलेक्शन होणार आहे. कारण की काही काही जिल्ह्याचा जो कटऑफ आहे हा 99च्या वरचा लागलो, 98च्या वरचा लागतो. आणि काही काही जिल्ह्याचा जो कटऑफ आहे मित्रांनो हा 60 झालं, 70 झालं, 56 झालं, अशा प्रकारे मित्रांनो मागच्या भरतीमध्ये पाहायला भेटला होता, ठीक आहे. तर पहा मित्रांनो, या भरतीमध्ये जे मित्रांनो जास्त चान्सेस आहे सिलेक्शन होण्याचे. कारण की या भरतीमध्ये जे मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे, ठीक आहे, ग्राउंडसुद्धा नाही आहे. तर 10वीच्या पर्सेंटेजवरच तुमचं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी 60-70 जेवढे सुद्धा टक्के असेल तरीसुद्धा फॉर्म भरून टाका. नशीब जर असेल तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. तर तुम्हाला मित्रांनो 10वीमध्ये किती पर्सेंटेज आहे हे या व्हिडिओ खाली मित्रांनो तुम्ही सांगा, ठीक आहे, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी
कळणार आहे की तुम्हाला या ठिकाणी किती पर्सेंटेज आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पहा मित्रांनो, चांगली सरकारी ज्या मित्रांनो नोकरी आहे हे पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची, कारण की या भरतीमध्ये जर सिलेक्शन झालं तर पगारसुद्धा चांगला आहे. तर 3 पदे आहे मित्रांनो. पहिलं जे या भरतीमध्ये ते आहे मित्रांनो ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे. तर या पदामध्ये जे पगार भेटणार आहे तर तुम्हाला 12,000 ते 29,000पर्यंत पगार भेटणार आहे. त्यानंतर जे पद असणार आहे ते असणार आहे मित्रांनो असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं. तर या भरतीमध्ये जे पगार भेटणार आहे तर या भरतीमध्ये 10,000 ते 24,000पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे. त्याचबरोबर डाकसेवकचं जे तिसरं पद आहे तर यामध्ये सुद्धा तुम्हाला पगार 10,000 ते 24,000पर्यंत भेटणार आहे. ठीक आहे. तर एकदम शाही ड्युटी आहे मित्रांनो पोस्ट ऑफिस ज्युडिसची ग्रामीण डाकसेवकची. तर ऑफिसमध्येच मित्रांनो काम करावं लागते. जवळपास 4 ते 5 घंटेच ते काम करावं लागते. आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो तर जास्त त्यांच्यावर कामाचा जास्त प्रेशर नसते, कामसुद्धा जास्त नसते. तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे. तर चांगले मित्रांनो शाही ड्युटी आहे हे. आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला यामध्ये काम कोणतं करावं लागणार आहे तर पहा मित्रांनो, जे ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे, ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला या ठिकाणी जे काम करावं लागणार आहे तर ऑनलाईन ऑफलाईनचं लेनदेन तुम्हाला करावं लागणार आहे. डाक उत्पाद आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे. त्याचबरोबर रेकॉर्ड, हँडलाईन, डिव्हाइस, मोबाईलचं जे आहे तुम्हाला ध्यान ठेवावं लागणार आहे. त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला जे काम करावं लागणार आहे तिकीट स्टेशनरीची विक्री करावी लागणार आहे. त्याचबरोबर डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे. सरकारी सेवाचा घरी प्रचार करावा लागणार आहे. तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो ज्या योजना असते त्या प्रचार जे आहे मित्रांनो त्यांचा चालूच राहते, कारण की जे पोस्ट ऑफिसचं जे आहे मित्रांनो हे बऱ्याच योजना त्यामध्ये असते तर त्याचा प्रचार करावा लागतो. ठीक आहे. त्याचबरोबर डाकसेवकमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर डाकसेवकमध्ये जे तुम्हाला काम करावं लागणार आहे स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे. डाक डिलिव्हरी तुम्हाला करून द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं जे शटई तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहे. तर एवढं तुम्हाला या ठिकाणी पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये जे मित्रांनो काम करावं लागणार आहे. तर चांगली मित्रांनो हे भरती आहे. तर 10वी पासवरच ही भरती निघत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जेवढे पण टक्के असेल 60% असेल 70% असेल तर नक्कीच मित्रांनो फॉर्म भरता. ठीक आहे. तर जून महिन्यामध्ये जे मित्रांनो पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची ही भरती निघत आहे. तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. ठीक आहे. त्याचबरोबर आपण मागच्या वर्षीचं जर बघितलं एकूणच मित्रांनो कटअप खूप कमी गेला होता पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये. तर तो गेला होता मित्रांनो गोवा डिव्हिजनचा. तर गोवा डिव्हिजन जो आहे हा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्येच येते. तर गोवा डिव्हिजनचा जो कटअप लागला होता मित्रांनो तो लागला होता ओबीसी कॅटेगरीचा 50-60पर्यंत सुद्धा लागला होता. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा सुद्धा मित्रांनो 50-60पर्यंत लागला होता. ओपन कॅटेगरीचा सुद्धा 50-60-70पर्यंत लागला होता. एससी कॅटेगरीचा एसटी कॅटेगरीचा सुद्धा कटअप मित्रांनो 60पर्यंत लागला होता, 50-60पर्यंत. ठीक आहे. तर एवढा कमी कटअप या ठिकाणी गोवा डिव्हिजनचा लागला होता. तर तुम्हाला मित्रांनो फॉर्म एकदम डोकं लावून या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. तर यामध्ये काय होतं मित्रांनो पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये तर या भरतीमध्ये जे मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्याचा कडाप कमी सुद्धा लागतो आणि कोणकोणत्या जिल्ह्याचा कडाप हाय सुद्धा लागतो. ठीक आहे. मागच्या वर्षीचा जो कडाप एकदम हाय गेला होता, काही जिल्ह्याचा 99च्या वरती गेला होता, 98च्या वरती गेला होता, 97च्या वरती गेला होता. तर पहा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे एक तर्क लावून या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुम्ही जर चांगल्या ठिकाणी जर भरला तर नक्कीच या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. तर ते जे मित्रांनो आपल्या किस्मतावर आहे. ठीक आहे. तर चांगले मित्रांनो हे पोस्ट ऑफिस ज्युडिसची भरती निघत आहे 40,000+ जागांसाठी. तर लवकरच या भरतीचे फॉर्म भरणे चालू होत आहे. लेखी परीक्षा नाही आहे मित्रांनो या भरतीमध्ये. तर 10वीच्या पर्सेंटेजवरच तुमचं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पोस्ट ऑफिस ज्युडिस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. जेव्हा सुद्धा ही भरती निघणार आहे तर लगेच जे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.